नॅचरल बाथटब. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय डायरेक्ट चिपळूणमधून. तर आमचं गाव बघा आणि आता पालखीचं सामान आणायला, सगळं हार वगैरे पेढे वगैरे आणायला चिपळूणमध्ये चाललो आहे, म्हणजे चिपळूण सिटीमध्ये चाललो आहे. तर आता सगळं सामान घेऊ आणि आता काही वेळात पालखी येईल, म्हणजे 12-11च्या आसपास. तोपर्यंत रिटर्न यायचं आहे आम्हाला. तर सगळी लिस्ट घेतली ना, काय काय घ्यायचं आहे? हां चला. पालखी आली, पालखीचं दर्शन घेऊया आता. आता ह्या पण युट्यूब वर टाकणार आहे सगळं. ही तेवढी गावची पालखी. आमच्या गावाची आहे शंभर. है ना, काय युट्यूब वर जरा घेतलं. किती बायकांना आलेले का? बंद करताना डायरेक्ट लॉक करू नका, ते कुठे जाणार आता. तुमची परीक्षा आहे. आता घरी गेले तर आता सगळे घरं फिरत शेवटी आमच्या घरी येईल. त्यामुळे आता संध्याकाळी 4-5 पर्यंत काही पालखी येणार नाही आणि जोपर्यंत पालखी येत नाही तोपर्यंत जेवण पण भेटणार नाही, तोपर्यंत उपाशी राहायचं. तर आता आम्ही प्लॅन करतोय नदीवर जायचं. तर बघूया आता कसं नदीवर जाऊया ना. चलो चला, फुल रेडी वगैरे झालो आणि आता चाललो नदीवरती. हा बघा जग्गू गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये होता. रे बाकीचे आपले भाऊकी. पहिला तिकडे पाणी आहे की नाही बघायचं आहे. पाणी असेल तर तिकडेच उड्या मारायच्या आहेत, नाही तर पुन्हा तिकडे जायचं आहे जे रेग्युलर जायचो तिकडे, जिथे कमी पाणी आहे तिकडे. फुल एकदम कडक ऊन आहे. दिसते आपण आले उन्हाळ्यात म्हणून. पावसाळ्यात संपल्याच्या नंतर तू जेव्हा भात कापणी असते ना, वाटच नाही सापडत. आपल्या तोंडात बाजूच्या घरात कसं जायचं तुझं रस्त्यात नाही सापडत. करवंदाचं झाड, भात 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 वाटण पाणी आहे. चला पाणी भेटलं बाबा. हो, नाही तर आम्ही टेन्शन होतं परत आता चालायला लागतंय की काय मागे जाऊन. कारण मागच्या वेळी आलेलो ना, त्या कातकरी लोकांनी मासे मारलेले औषध टाकून आणि जेवढे लागले तेवढे घेऊन गेले आणि बाकीचे मासे तसेच होते आतमध्ये आणि पूर्ण पाणी कुजलेलं ते सगळं.
हळूहळू जसं पाऊस पडलं ते पाणी सगळं निघून गेलं. खूप वास घाण येत होता. काय दिसतंय काय बघ. तेव्हा तिथून रस्ता आहे, आपण इथून आलो. का आलं? पाणी चांगलं आहे, ते खराब नाही आहे. मग ते हिरवं दिसतंय फक्त बाहेरून. चांगलं आहे ते पाणी, खराब नाही झालं. पूर्ण गावामध्ये एवढ्याच भागात पाणी आहे आणि तिकडे एक विहीर आहे तिकडे. बाकी इकडून पूर्ण बघा, पूर्ण सुकले नदी. लहानपणी मी ह्याच्या पुढे नाही गेलो कधी. चला पुन्हा वरती चाललो, कारण इथे थोडी आम्हाला भीती वाटते. मोठी पोरं असतात ना एकदम, जे रेग्युलर असतात गावातली, ते असे जर आम्ही गेलो असतो. पण तसं पण पुढे खोल आहे तिकडे. इकडे एवढ्या भागात, इथून ते एवढ्या भागात खोल नाही आहे. तिकडे 2 माणसं बुडतील एवढा आहे. तर आता वरती जाते पुन्हा आणि तिकडे बघते पाणी आहे का. जगू जाऊन बघून आलाय, पाणी आहे. विचार करतोय पण असं करणार आहे. एकदम कोपऱ्याला आहे ना, नॅचरल बाथटब. इथून पाणी जाऊन जाऊन आहे ना, हा एवढं असं खड्डे पडलेत. कंटिन्यू पाणी आहे बघा, असं जाऊन 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 दोन्ही दगडांमध्ये भेगा पडल्यात. म्हणजे खूप वर्षापासून पाणी जाते. फोर्सनी जात असणार तेव्हा पूर्ण असे मध्ये एक चीर पडले पूर्ण. आणि याच्या पलीकडे कोयना धरण आहे, तोच पाणी आपल्या इकडे येतोय हळूहळू, थोडा थोडा झिरपत झिरपत. म्हणजे वर्षातले ना 12ही महिने इकडे पाणी असतोच. म्हणजे एवढं नसतो पण कमी असतो, पण हळूहळू झिरपत झिरपत इकडे येतो, कधीच सुकत नाही. येताना आम्ही आलो आणि जाताना रस्ताच आम्हाला समजत नाही कुठे पोचलोय. चकवा लागला काय? संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि अजून पण जेवणाचा पत्ता नाही. कारण पालखी सगळ्यांच्या घरून आमच्याकडे येणार आहे, त्यामुळे आम्ही फोटोशूट आता करतोय सगळे. आणि काही वेळात आता पालखी येईल. एक अजून 2 घरं राहिलेत. सगळ्यांचे नवस वगैरे असतात, ते सगळे नवस असतील ते फेडतात. मग त्यानंतर नवीन नवस मागतात. आणि ज्याच्या घरात फॅमिली जास्त असेल, लोक जास्त असतील ना, ते अजून लेट होतं मग घरात यायला. म्हणून असे नवस वगैरे असतात, ते फेडण्यासाठी पुन्हा दुसरे नवस करण्यासाठी वेळ लागतं. त्यामुळे संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आता मला वाटते 5 वाजेपर्यंत होईल आणि दरवर्षी 5 वाजतातच. इकडे आता फोटोशूट चालू आहे आणि कृषिका त्रास देते.
हिला पेढा पाहिजे. काय पेढा काय पाहिजे? पेढा पाहिजे. कृषिका कृषिका हा पेढा पाहिजे. थांब तिकडे मम्मीकडे आहे मम्मीकडे आहे. भेटला पेढा मला. अरे बाय पद्मावती बाळासाहेब हेरी गेला झोलाकर काही चोगेश्वरी किरण पाष्टे तुला आपला असं नवस मला की त्यानं आपला पुढल्या वर्षी पाळणा लागला असं ना 1001 सव्वाशे पेढे त्यांचा आपला नावाच्या नाव जिंकून त्यांच्या कुटुंबावर उद्दिष्टावर येऊन राखणार महादेव. सांगितलं असंच ठेवायचं. चला सगळ्यांचे नवस झाले. नवस फेडून झाले आणि आता पुढच्या दारात चालली पालखी. संध्याकाळी 6:45 वाजता दुपारचं जेवण झालंय आमचं आणि सगळ्यांच्या जेव्हा घरच्या पालख्या होतील त्याकाळी सगळ्यांची घरी पालखी जाऊन येईल. त्यानंतर पुन्हा पालखी नाचवण्यात येईल तेव्हा आम्ही बघू प्रयत्न करू खांदा लावायचा. आमच्या चिपळूणमधली पालखी तुम्ही बघितलीच असेल. ज्यांना ज्यांना जमलं नाही सुट्टी नाही भेटल्या तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या मार्फत दर्शन घेतलंच असेल. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि कोण कोण कुठल्या गावचे आहेत आणि कुठून व्हिडिओ बघतायत ही कमेंट नक्की करा. चला बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.